पीके मुंबईकर एक एक माल कुठून आणतात त्यांचं त्यांना माहिती. चला लावणी. चला दुसरा सामना, दुसरी लढत जय माता दी दिगोडे आणि त्यांच्या विरोधात विपक्ष प्रतिस्पर्धी बनम तिसाई मरोई बोरखार. एकीकडे जगत सरकार तर दुसरीकडे महाराष्ट्र आणि वेस्ट बंगाल अशी ही लढाई. एकीकडे देवेंद्र फडणवीस, दुसरीकडे या दीपक शेरबाडी यांच्यातर्फे 500 रुपयाचं कॅश प्राइज. येस येस, मग लावणी होणार नाही आमच्या बरोबर आहे. येस, अच्छा 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 अच्छा, बरोबर आहे. समीकरण आहे. सुवर्ण नाही आले का? सुवर्ण, सुवर्ण पाटील यांचं खास पेटंट आहे. धनुष शेठ मडवी यांचे इथं आगमन झालं. पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. असाल तर उशीर आलात, नाही तर लावणी तर आपल्याला बघायला मिळाली असती. येस, 500 रुपयाचं कॅश प्राइज. चला पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण जय माता दी दिगोडे संघाचा पहिला जोडा. एकीकडे असेल जगत सरकार पोरशेकरचा मालक दमदार बघूया. अतिशय देशामध्ये नव्हे तर जगामध्ये ज्यांनी वेळ लावणारी हे भन्नाट विस्फोट फलना डावरे हाताचा. ओहो यस, पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं आणि हा पहिला दमदार दुसरा षटकार. यस, संघाची धावसंख्या 12. जगत सरकार जर राहिला तर कमीत कमी 100च्या पार जाईल. हा जर फ्लो राहिला, हा प्रवाह राहिला, दमदार बॅटिंग बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर. आता बॅट्समन टेक रिव्ह्यू. यस, एक आयकॉन असं हे फॉर्मॅट. आदेश मध्ये 2 चेंडूमध्ये 2 षटकार. जगत सरकार आयकॉन. कृपया बॉल गेला का? माग तुमच्या किती बॉल आहेत? हा, चला 12 फॉन मेन बाद 12. दमदा सलामी धुंद फुंद बेधुंद सुरुवात. जगत सरकार. अरे बाबा जा लवकर. त्यांचा अरे बॉल जुनं काय नवीन घ्यायचं असतं. एक डोळा मॅचवर, एक डोळा पाठीमागे त्यांचा. जुनं काय झालं ते आता लोंबळायला लागले. धावा झाल्या 12 बेन बाद 12. 12 फॉनन आदेश मध्ये तयार. कानपोलीचा हा टॅलेंटेड गोलंदाज बॉलिंग मार्क मध्ये तयार. तिसरा, चौथा, 5वा हा टेप बॉल म्हणजे टेपची ओव्हर राहणार. अतिशय दमदार स्पर्धा शेवटच्या दिवशी. खरं म्हणजे खरा क्रिकेटचं नव्हे, त्याच्यासोबत एक जबरदस्त नजराना गौतमी पाटील. हो हो यस, पुन्हा हेलिकॉप्टर स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट. आणि फलंदाज जगत सरकार त्याच्यासाठी हा ट्रॅप लावला होता. बघूया विकेट गॉड बाय आदेश मते. पहिला धक्का जगत सरकार. बघूया 12 1 बाद 12. 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला गडी करत पहिला हदरा. पहिल्या विकेटची एक्झिट.
कृपया 12 या प्लीज. तुमचा 12 मॅन नसेल तुम्हाला पेनल्टी द्या प्लीज. तर एवढी मोठी स्पर्धा आहे. तिसाई मरोई बोरकर संघाचा 12वा प्लीज. 2 धावाची पेनल्टी राहिला प्लीज. लागली येस डिक्लेअर लागू झाली. बघूया जे आर काढला म्हणजे खलास. चला वन डाऊन द फलंदाज. तर तिसाई मरोई बोरकर 11 या संघाचा 12 मॅन नाही आहे. त्या कारणास्तव आयोजन कमिटीच्या वतीनं 2 धाबांची पॅनल्टी घेऊन बोरकर संघाला ही मॅच खेळावी लागणार आहे. तसेच जय माता दी दिघोडे या संघासाठी ग्रुप क्रमांक चिरलेचे सदस्य आकाश शंकर टकले यांच्या वतीनं गुवाहाटीवरील डायरेक्ट शुभेच्छा आल्यात जय माता दी दिघोडे या संघासाठी. क्या बात है येस गुवाहाटी. चला वन डाऊन द फलंदाज. द न्यू मेन्यू कॅन्डिडेट संघाची धाव संख्या 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. येस धन्यवाद. येस 12th मॅन तुमचे परंतु पेनल्टी डिक्लेअर झाल्यानंतर तुम्ही आलात. शेवटी तुमचं नुकसान आहे. कारण मगाशी बघा शेवटच्या चेंडूवर सामना रंगला होता. फार क्लोज मॅच. हो हो येस अवसाद स्टंप पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. आदेश मते खरं म्हणजे हा एक टॅलेंटेड गोलंदाज आहे. बघूया अतिशय भन्नाट चेंडू. वन डाऊन द फलंदाज असेल. नाव काय रे बा. कृपया जय माता दी दिघोडे संघाचा 12वा 12th मॅन नाही का त्याला माहिती नाही. त्याला माहिती नाही आले हे दुःख नाही. तेजस तेजस डाकीन अरे तेजस पाटील. पिरकोन तेजस पाटील. येस नुकतीची पिरकोनची स्पर्धा झाली आहे. मुकुंद गावडे यांचे समर्थ चषक. हो क्लीन बॉल त्रिबॉलाचे अतिशय दमदार गोलंदाजी. तेजस पाटील काही करू शकला नाही. क्लीन बॉल अतिशय भन्नाट मारा सुसाट मारा बेचूट मारा डीजे ठोक दे. ईशान्य चारी कोपऱ्यात चर्चा ठेवल्यात. बरोबर आहे ना. प्रत्येकाला समाधान. आणि पाठीमागे 2 म्हणजे स्टेजवर 2 मेन सामान इकडं आहे. म्हणजे मला मगाशी घाबरलो मी. इकडनं कुठं आले का समजत नाही. ते अतिरेकी कसे येतात बिबटे वगैरे चोर मार्गाने आले. पतली गली से पहिले चालायचं हो. पहिले ज्यावेळी 50-50 हजार तेव्हा इथे असायची गर्दी त्यावेळी कुटुंब पण घुसायचे त्यावेळी होतं. पण इथं सध्या मैदान खाली असताना सरळ मार्गाने का नाही आल्या. मला प्रश्न पडला. नाही असा माल नेहमी हा चोरट्या मार्गाने आणायचा. जे आयात असते ना चोरट्या मार्गानेच करायची असते. विकी मुंबई का हे श्री नाही विकी मुंबई का दिवाळ्याचा श्री. आणि फलंदाज बघूया अगेन दॅट शुड बी. दमदार गोलंदाजी अतिशय भेदक मारा. आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. दमदार गोली दरी 2 षटकार आले. नंतर मात्र दमदार गोलंदाजी केली. जबरदस्त कमबॅक पुनरागमन. आणि संघाची धावसंख्या झाली 12 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट 3 बाद 12 अशी दमछाक. पहिलं षटक संपुष्टात. अतिशय जागृत देवस्थान बोरकरचं बघितलं त्यांच्या नावाचं हे टायटल सॉन्ग. त्याच्यावर दमदार डान्स दमदार नृत्य अतिशय संगीत आणि खरं म्हणजे नातं आहे. येस टोटल 16
आणि 2 18. ज्याला एवढे लाईव्हवाले स्कोररची टीम नाही त्यांची जास्त टीम आहे. आणि नवीन फलंदाज गुड्डू, 1 डाऊन द फलंदाज, 2 डाऊन द फलंदाज आणि नवीन गोलंदाज व्यक्ती पहिल्या संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगतीपथावर. हरिभक्त परायण हबाबा श्याम पाटील, घनश्याम फ्रॉम वहाल. येस, बघा क्रिकेट सोबत हेअरस्टाईल. तेरे नाम काय तुम्ही बाबाची वाट लावली. घनश्याम पाटील फ्रॉम मोहालगाव, नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगती पदावर. पहिल्या सामन्यामध्ये विक्रांतदादा पाटील या संघानं जबरदस्त परफॉर्मन्स केला आणि निसटता विजय प्रस्थापित केला आणि प्रतिस्पर्धी संघ तोडक्यासाठी हारला. जबरदस्त फाईट. चला बॉलिंग मार्क तयार. 2 बाद 3 बाद 12, 12 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर पहिलं षटक संपुष्टात. आदेशमध्ये याचं दुसरं षटक. मध्ये मध्ये गौतम पाटील लावा ना ॲडव्हर्टाईज. ओहो येस, पुन्हा एकदा पहिला चेंडू, पंचांचा इशारा. डॉट बॉल असं वाटलं होतं की, परंतु पंच मात्र वळले होते. डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. अतिशय खरं म्हणजे जगत सरकार 2 षटकार मारल्यानं तसं वाटलं होतं की जम बसतो का काय, परंतु आदेश मते तुम्हाला मग सांगितलं, आदेश मध्ये हा असा एक गोलंदाज आहे, कधीही कमबॅक करू शकतो. कानपोळी संघाचं प्रमुख अस्त्र. ओहो ग्रेट डिले, सुपर बॉलिंग. पुन्हा एकदा बांधून ठेवलंय. व्हॉट अ बॉलिंग. पुन्हा एकदा भन्नाट मारा. पुन्हा एकदा धाव संख्या 12 चेंडू नंतर 12 धावांनंतरची धाव संख्या पुन्हा एकदा स्थगित स्थिमित कोणती स्तंभित. संघाची धाव संख्या 12 वर टेकन रिव्ह्यू फॉर बॅटिंग टीम. प्रत्येकाला म्हणते 2-2 रिव्ह्यू आहेत. पंचानं जर वाटलं दे कॅन टेक रिव्ह्यू एनी टाइम. येस, फेड डिलिव्हरी. येस, आउटसाइड द ऑफ स्टंप. काय असतं स्वतःला मारायला जमलं नाही ना की मी हे मागायचं झालं बा, संपलं म्हणजे 2 संपले खलास. बॅटिंगचे संपले, बरं झालं लवकर संपले म्हणजे आपल्याला टेन्शन नाही. येस, पुन्हा एकदा हलक्या त्याला पुश केला, टॅप केला, मिळेल फक्त. आणि अशा प्रकारे फलंदाज बाद होईल. येस, सॉफ्ट डिसमिसल. धक्का क्रमांक बसेल 4. अतिशय खराब स्थिती, दयनीय अवस्था. डीजे यस बघूया. प्रथमेश कोळी यांचं काय संघटन कौशल्य. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. अतिशय चांगली फिल्डिंग, टाईट फिल्डिंग. जरी 2 षटकार मार पडल्यानंतर मात्र जो कमबॅक कला बघूया. 4 बाद 12 अशी वाताहत यातायात झालेले दमछाक पिछेहट. 12 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. नवीन बॅटर एंट्री करेल. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. विन्याचा बघूया. प्रितेश या जितेश जोशी. गितेश का. यस, जे आहे गितेश जोशी फ्रॉम वेंदने. नवीन बॅटर बघूया. सध्या तरी जय माता दी दिघोड संघाची अतिशय दारुण अवस्था, दयनीय अवस्था बघूया. जगत सरकार आणि कृष्णा सातपदे असा हा सरळ सामना. बेक फाईट. 2 अव्वल दिग्गज मातब्बर संघ, संपूर्ण इंटरनॅशनल ISPL ब्रँडेड. पर्व पहिले दुसऱ्या पुढच्या वर्षी देखील ही स्पर्धा अजूनही भव्य दिव्य स्पर्धा. रायगड ठाणे हा खरं म्हणजे आकर्षण. त्या दिवशी दुसरं काहीतरी नवीन काहीतरी करा अजून. प्रीमियर लीग. अच्छा यस, रायगड ठाणे, क्या बात आहे. दीपक पाटील, संतोष पाटील, सुनील शेठ मडवी काही कधी पत्ता लागणार नाही बघूया. हो यस, पुन्हा एकदा चांगला फटका आहे बघूया. पण धावा मात्र किती म्हणजे आता थोडासा अटॅक करावा लागेल म्हणजे पार्टनरशिप. संघाची धाव संख्या झाली 13 व 13 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. खरं म्हणजे तुमची पार्टनरशिप. त्याच्यानंतर थोडीशी रॅपिडली जलद गती. संघाची धाव संख्या 13 वर. 4 बाद 13, 13 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. अशी सद्यस्थिती विद्यमान अवस्था. जय माता दे दिघोडे त्यांच्या विरोधात तिसाई मरोई बोरखार असा हा विद्यमान सामना.
हो हो येस पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक आउटसाइड द ऑफ स्टंप उजव्याच्या बाहेरून पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग डॉट बॉल आणि राहिला शेवटचा बॉल 1 टू बॉल. अतिशय चांगला बॉलिंग अटॅक दमदार गोलंदाजी अचूक टप्प्यावर नियंत्रित धावसंख्या पुन्हा एकदा आणि षटक क्रमांक दुसरं फिनिश वॉट अ बॉलिंग. पहिल्या षटकात धावाल्या 12 दुसऱ्या षटकात फक्त इनमेन एक धाव. बघूया काय दमदार गोलंदाजी याला म्हणतात बॉलिंग अटॅक प्रदर्शन विश्लेषण डीजे वाजवा. कधी आफ्टर दी विकेट इनिंग नंतर अच्छा अच्छा प्रत्येक इनिंगला एक लावणी. अच्छा आम्ही 2-2 मिनिटांनी सांगू मॅच काय उद्या संपायला पाहिजे नाही आम्हाला काय करायचं आहे. येस नमस्कार, मी गौतमी पाटील. माझ्या उरण रायगड चाहत्यांना खुशखबर देते. राधेय इंटरप्राइजेस चिर्ल आयोजित उरण पनवेल प्रीमियम UPP डे नाईट क्रिकेट स्पर्धा फायनलला 24 मेला सायंकाळी ठीक 6 वाजता मी येते तुमच्या मनोरंजनासाठी. मला आमंत्रित केल्याबद्दल दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील, सुनील शेठ मडवी यांचे मनापासून आभार. तर मी येते 24 मेला सायंकाळी ठीक 6 वाजता राधेय क्रिकेट मैदान चिर्ल येथे. तर मी येते, तुम्ही नक्की या. धन्यवाद. येस येताना भरपूर घेऊन या. हा टोपलावर हा बा ते स्टेज कुठे आहे त्यांना. अच्छा नवीन त्यांच्यासाठी खास शामियाना. येस आणि या पण आहेत येत ना नाही या ना त्या दिवशी नाही एंट्री या पण आहेत. जाऊ द्या त्यांच्यावर नका अन्याय करू नाही का. 8 दिवस बिचारा नाचले शेवटचा दिवस त्यांना नाचू द्या. गौतमी पाटीलचा आनंद घेऊ दे नाही का. हो येस पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावर रोहन कोळी फ्रॉम कोमड भोजे संघाचा एक अष्टपैलू ऑलराऊंडर विकेटसाठी निर्डावलेला बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावर आणि लेगबायचा इशारा. अवंतर धावसंख्येत भर पहिली एक्स्ट्रा टोटल स्कोर झाला आहे 4/14 सद्य स्थिती. आता मात्र थोडासा अटॅक आक्रमण करावा लागेल. देमाई धरणी ठाय रन उठावा लागेल. धावा फार कमी आहेत कमीत कमी 60 50 60 खरं धावा चेस होत नाहीत. बघूया आज देखील तसंच काही ते सातत्य. पुन्हा एकदा हलक्या पुष्करण्याचा प्रयत्न मिळेल फक्त एक से ज्यादा कुछ भी नहीं. दुसऱ्या धावापासून वंचित. 15 एक धावेचा इशारा. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या वधाली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान धावाना आकार चालना दुजोरा मिळतंय. धावसंख्या 15 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट 4/15. पहिल्या षटकात 12 आल्या. दुसऱ्या षटकात फक्त इनमेन एक धाव. त्याच्यानंतर तिसरा असा हा ग्राफ. पुन्हा एकदा येस चेंडू जाईल सीमा रेषे लगत परंतु प्रोटेक्शन आहे. एक धाव मिळते. एक से ज्यादा कुछ भी नहीं. संघाची धावसंख्या 15 रन्स 16 वर 16 रन्स 1-6. हे सुनील शेठ मडवी ऑन स्क्रीन. हो व्हॉट अ बॉलिंग. पुन्हा एकदा अतिशय अचूक टप्पा नियंत्रित गोलंदाजी. मध्ये देगोडे संघाची धावसंख्या फार कमी आहे. तुम्हाला तर मात्र खराज बाबाचा 20 फुटाचा कोबरा दाखवायला लागेल त्याच्याशिवाय जमणार नाही. यस नवीन बॅटर शुभम इंगले फ्रॉम नागाव. नवीन बॅटर नवीन फलंदाज. संघाला तारक के मालक साधक के बाधक अनुकूल के प्रतिकूल उत्तर मिळेल. घोडा मैदान जवळ अतिशय कमी धावसंख्या लोएस्ट फक्त इनमें 16 धावा 5/16 अशी 13 तरबीर वाताहत यातायात. दरोड वाजता बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर
आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक सीमा रेषा बाहेर बघूया. असे जर फटके मारले तर कमबॅक कराल. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. संघाची धावसंख्या वधाली, धावसंख्या रेटली, धावसंख्या सरकली 20 रन्स. लास्ट डिलिव्हरी इन दी थर्ड ओव्हर. कमीत कमी 60 धावा झाल्या तर मजा येईल. नक्की सामना रंगतदार होईल. हो येस पुन्हा एकदा चांगला फटका आहे. बनतो बॅकवर्स कोईल लेग आणि लॉंग मिड विकेट यांच्या मधून पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग सीमा रेषे लगत. आणि षटक क्रमांक 3 फिनिश. संघाचा टोटल स्कोर अप 3 ओव्हर्स 21 म्हणजे बरोबर 60 धावांचं टार्गेट. इक्वेशन समीकरण अस्किंग रन रेट 21 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. देल नवीन मान काहीतरी त्यात काय म्हणतो काहीतरी नवीन कर. हे सरे भक्त परायण घनश्याम पाटील यांची जी म्हणजे खरं म्हणजे हे कॅरेबियन निग्रो लोक असतात. निग्रो न धर टाकला. अतिशय अफलातून त्यांची जी हेअर स्टाईल. घनश्याम पाटील चला चौथं षटक घेऊन बॉलिंग मार्क तयार निघालाय. संघाची धाव संख्या फक्त 21 धावा 21 रन्स. आता मात्र चला याच्यानंतर टेप बॉल. तिसरं, चौथं आणि 5वं यू कॅन यूज टेप बॉल. तुम्हाला संपूर्ण मुभा असेल. अतिशय दमदार स्पर्धा, दमदार आयोजन. पहिल्यांदाच या रायगडमध्ये जो वापर करण्यात टेप बॉलचा. खरं म्हणजे ही माझी दुसरी वेळ आहे. खरं म्हणजे मी काला चौकीला ही बघितली होती पहिल्यांदाच. बंड्या बॉईज त्यांची ही स्पर्धा होती तेव्हा तिथं ह्या बॉलचा वापर करण्यात आला होता टेप बॉल. त्याच्यानंतर ही दुसरी स्पर्धा. चला बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक 4. कॅप्टन प्रथमेश कोळी. खरं म्हणजे तिसाई मरई बोरकर बघूया. धनेश डाकी, शैलेश गावंडानी, अतुल ठाकूर हे 3 मालक आहेत. आणि प्रथमेश कोळी कॅप्टन. आणि आयकॉन ISP ब्रँड मिस्टर कृष्णा सातपुते. क्रिकेटमधलं फार मोठं नाव, धावांचं मशीन, यंत्र, रसायन, मिसाईल असा हा अनोखा दमदार फलंदाज पंढरपुरी. हो येस पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक प्रथमेश कोळी. संघाच्या वतीनं 4थं षटक आपल्या ठेवणीतलं पटडीतलं वैते पहिलं षटक. संघाची धावसंख्या 21 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. 3 षटकामध्ये कमीत कमी 41 धावा झाल्या तर नक्कीच सामना रंगतदार चुरशीचा होईल. एक चांगली फाईट, एक जबरदस्त बिग बाईट, कडवी झुंज बघायला मिळाल. शेवटी क्रिकेट आहे. काही होतं ज्यावेळी टार्गेट कमी असतं नेहमीच मुकाबले तगडे होत असतात. आणि हा पुन्हा येस डॉट बॉलिंग. पुन्हा एकदा संपूर्णपणे गोलंदाजांना अशी ही पूरक खेळपट्टी आहे बघूया. टोटली फेवरेबल टू द बॉलर्स. अतिशय दमदार आयोजन. उरण पनवेल प्रीमियर लीग सध्याच्या घडीला संपूर्ण देशभरातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. आणि बरेचसे फोन येतात परंतु इथं शुभेच्छांचा वर्षाव नाहीला आम्हाला करता येत नाही. टॅपिंग क्रिकेट पुन्हा एकदा हलक्या हातानं पुश केला. एक्स्ट्रा कव्हर लॉंगा बँच्यामध्ये पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक. धावा मात्र 2च मिळतील बघूया. तिथं प्रोटेक्शन असेल चांगले फेक डायरेक्ट थ्रोन दी स्टम्प्स. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुन्हा एकदा नेऊन ठेवली 23 वर. 5/23. हो यस पुन्हा एकदा अतिशय चांगलं कमबॅक. अतिशय अफलातून गोलंदाजी. JP पॅनल अतिशय नामवंत पॅनल. या स्पर्धेसाठी संपूर्ण देशभरात ज्या सध्याच्या पॅनलला एक अतिशय बहुचर्चित बहुप्रतीक्षित ज्या जयपवानी फक्त इनमीन 2-3 आता
हॅलो, जवळ 150 ते 200 आपल्या ताफ्यामध्ये अंपायरचं सध्या काम करतायत. सर्वांना रोजगार हा जयपवार यांचा एक फंडा. पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक, एक धाव मिळेल. हलक्यात पुश करण्याचा प्रयत्न, संघाची धाव संख्या झाली 24 वर. प्रणय म्हात्रे असले की आम्हाला टेन्शन नाही बघूया. अतिशय अचूक स्कोरिंग. लास्ट डिलिव्हरी इन दी 4th ओव्हर. काय काटोकाट गोलंदाजी बघूया. गोलंदाजा संपूर्णपणे भरणा असलेला, रेलचेल असलेला. फक्त एक धाव आणि षटक क्रमांक 14 संपुष्टात. धावा झाल्या 25 आणि राहिले 12 बॉल. 12 बॉल्स टू गो. 12 चेंडूमध्ये देमाय धरणी ट्राय. टोकाची भूमिका लागली. षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल. धावा फार कमी आहेत. 25 7 चौक 28. 7चं पण टार्गेट नाही, जवळजवळ 6.25चं टार्गेट. 6 चौक 24. येस गौतमी पाटील 24 तारखेला खास आकर्षण. महाराष्ट्र नव्हे तर देशभरामधील अतिशय नृत्यांगना. नमस्कार, मी गौतमी पाटील. माझ्या उरण रायगड चाहत्यांना खुशखबर देते. राधेय इंटरप्राइजेस चिर्ल आयोजित उरण पनवेल प्रीमियम UPP डे नाईट क्रिकेट स्पर्धा फायनलला 24 मेला सायंकाळी ठीक 6 वाजता मी येते तुमच्या मनोरंजनासाठी. मला आमंत्रित केल्याबद्दल दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील, सुनील शेठ मडवी यांचे मनापासून आभार. तर मी येते 24 मेला सायंकाळी ठीक 6 वाजता राधेय क्रिकेट मैदान चिर्ले येथे. तर मी येते, तुम्ही नक्की या. धन्यवाद. धन्यवाद. याच दरम्यान आपण विनंती करतोय शैलेजी गावण यांना की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. उरण तालुका भारतीय जनता पार्टीची युवा मोर्चा अध्यक्ष आणि दमदार आमदार महेश बालदी यांच्या अतिशय निकटवर्ती शैलेश शेठ गावण यांचा इथं आपण सन्मान करतोय. एका संघाचे संघमालक देखील आहेत. उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये तिसाई मरोई 11 बोरकार या संघाचे संघमालक शैलेजी गावण आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष उरण तालुका त्यांचा इथं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून दीपक शेठ पाटील आणि सुनील शेठ मडवी यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. ओ टू कॉम्बॉक्स. यस धन्यवाद. यस शैलेश यांचा सत्कार गावण बघूया. मालक आहेत, 3 मालक आहेत टोटल. आणि षटक क्रमांक 14 प्रगतीपथावर घनश्याम पाटील ज्यांची हेअरस्टाईल अतिशय क्लासिकल बघूया. वहालगावचं एक जबरदस्त यस अद्भुत रसायन. गामो गोलंदाज बेताज बादशाह. खरं म्हणजे बाबूशाह नशीब गौतम पाटील मला ही आमची गाववाली आहे. मगाशी म्हणतो सगळे आमचे गाववाले. एखादी भैयाने भेटली, मैं तुम्हारे साथ में रहता हूँ बाजू में. फक्त इनमेन अच्छा इम्पॅक्ट प्लेयर हितेश थळी, प्रितेश थळी. इम्पॅक्ट प्लेयर फ्रॉम नवापाडा. नवपाडा की नवापाडा? नवापाडा नाही, नवपाडा इकडे आहे. कामोठे बरे साहेब एम नाही माझ्या बाजूला, आजूबाजूलाच आहे. इम्पॅक्ट प्लेयर यांचं इथं आगमन झालं बघूया. संघाची धावसंख्या खरं म्हणजे त्यांना आता एकही बॅटमध्ये जगत सरकारने खरं म्हणजे थांबायला होता, अटॅक करायला नको होता. कारण तो सामना शेट झाला होता. 2 षटकार मारले होते. मला वाटलं कमीत कमी जगत सरकार आज मात्र 50 एक अर्धशतक ठोकेल. परंतु गोलंदाजी मात्र आदेश त्यांनी चांगली गोलंदाजी केली. पहिला दिला आवळा, नंतर घेतला कोहळा. चला बॉलिंग मार्क होता यार. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक चालू आहे. मात्र दमदार गोलंदाजी, अतिशय भेदक मारा अचूक टप्प्यावर संपूर्णपणे बांधून ठेवल्या. कुठल्या प्रकारचं फ्रीडम, स्वातंत्र्य, कुठल्या प्रकारची मुभा नाही. फटक्यांना करूया जबदावर. हो येस पुन्हा एकदा चांगला फटका बघूया पॉईंटच्या दिशेनं. धाव मात्र एकच मिळणार. 1 से ज्यादा कुछ भी नाही. सर्कलच्या बाहेर बॉल जात नाही. एक धावमुळे संघाची धाव संख्या झाली 6 बाद. 27 धावा. 27 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. तिसाई मरोई बोरकार संघ सध्याचा वर्चस्व या सामन्यावर संपूर्णपणे पकड. हो येस पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय बघूया.
बाल बचावला सुधावाने बघूया जबरदस्त आउटस्विंग करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा संघाचे धावसंख्या दिले 28 रन्स. राहिला शेवटचा बॉल, 1 बॉल टू गो. अंतिम चेंडू, पहिलं षटक फक्त 12चं, त्याच्यानंतर मात्र अतिशय इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक त्याला म्हणतात, अफोर्डेबल. धावसंख्या फक्त 28 शेवटचा चेंडू. हो येस पुन्हा एकदा आणि षटक क्रमांक 5 संपवणार. राहिलं शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचं फायनल स्लो ओव्हर आणि मिस्टर मॅडी एक अशी भन्नाट लावणी शोधून काढा, कारण आफ्टर दी इनिंग एक जबरदस्त नजराना नृत्याविष्कार. खरं म्हणजे उरण तालुक्यामध्ये डान्स भरपूर आहेत. डान्स महिला म्हणजे खरं जे आपले मोठीच होईना रे पीपल, तिथं डान्स खरं म्हणजे आदिवासी असेल. एक गाणं लाव ना तारपाचं रे वा. खरं म्हणजे भिंड मेहबूब हा अतिशय लोकप्रिय त्यांचा बैलगाड्या शर्यतामधील एक नामवंत. चला शेवटचं षटक घेऊन बॉलिंग मार्कवर निघालाय. अंतिम अखेरचं षटक, देवेश प्रवेश कोळी. ओ हो येस पुन्हा द ग्रेट सुपर बॉलिंग. जेमतेम कसं तरी खेळलाय, फक्त मिळेल एक धाव. बघूया संघाची धावसंख्या पुन्हा एकदा आणि फलंदाज थर्ड अंबर टेकन फॉर रनआउट. खरं म्हणजे अतिशय चांगली फिल्डिंग. खरं म्हणजे दुसरी धाव बघूया, तुम्हाला दुसरी धाव घ्यायची पहिली धाव तुम्ही वेगाने घ्यायला हवी, ती तरच दुसरी धाव तुम्हाला होऊ शकते बघूया. परंतु वेगाने झेपावला मिडॉनला आणि बॅट्समन इज आउट. येस आणखीन एक धक्का बघूया बसेल. खरं म्हणजे हा संघाचा पाय मात्र खोलामध्ये रुतलाय बघूया. म्हटते विकेट गेल्या म्हटते जवळजवळ 7 की 8 गेल्यात बघूया. राहिले आता तलाचे फलंदाज, बुडाचे फलंदाज. हत्ती गेल्या, फक्त शेपूट बाकी आहे. 5 बॉल बाकी आहे. संघाची धावसंख्या 7 बाद 28. अशी यातायात उडालेली तारांबल हबेल हंडी घबर गुंडी घसरगुंडी. अतिशय खराब स्थिती झालेले दमछाक पिछाट शरणागती. येणारा नवीन बॅटर शेवटचे फलंदाज अलंकर दांडेल फ्रॉम खेडूकपाडा सुरुंगपाडाच्या. मला खेडूकपाडा का नाही, तो पण आहे ना. मग शेवटी एक आहे सुरुंग दगडामध्ये काय, बरोबर की नाही, एकच आहे. सुरुंग तर लागतंय दगडा पोडाला. पिंटू परचा. अरे ये देखो. नाही वया बघूया वेगाने झेपावला तर कमीत कमी 40 तरी बाबा त्यांना करू द्या. संघाची धावसंख्या झाली 30 वर 31 रन्स. राहिले फक्त इनमेन 4 बॉल 4 बॉल्स टू गो इन दी 6th ओव्हर. 6 षटकांचा सामना असेल. पहिली षटक पहिली फेरी 6ची असेल, नंतर 5ची. तर प्रत्येक इनिंग मध्ये तुम्हाला एक अतिशय तुमचं मनोरंजन, खास एंटरटेनमेंट लावण्यांचा जबरदस्त महापूर आणि त्याचे आमचे मुंबईकर श्री. यस 4 धावा मिळतील. यस दमदार टायमिंग अप्रतिम फटका. खरं म्हणजे हे फटके पहिले यायला होते. देर आहे दुरुस्त आहे. संघाची धावसंख्या 35 रन्स. राहिले फक्त 3 बॉल 35 रन्स. 51 धावा झाल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या संघाने त्यांच्या विरोधात खेळताना जर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण त्याच ताकदीची केली त्या धावा देखील. कारण ज्यावेळी कुठल्या प्रकारचं भविष्य प्रेडिक्शन घनश्याम पाटील अतिशय खरं म्हणजे आता कुठे केस कापतो त्यांचा पत्ता घ्यायला पाहिजे आपल्याला.
हो हो येस पुन्हा एकदा खोदून काढायचा प्रयत्न पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी मिळेल फक्त एक धाव 100 दाखवची बेने संघाची धाव संख्या झाली 36 रन्स राहिले 2 बॉल 2 बॉल्स टू गो. अतिशय दमदार आयोजन क्रिकेटचा चाललेला मत ज्वर नशा कैप धुंदी झिंग अंमल अतिशय भन्नाट वातावरण दमदार स्पर्धा क्रिकेटची मांदी याळी क्रिकेटचा कुंभमेळा क्रिकेटचा महासंग्राम आयकॉन खेळाडू आणि टेप बॉल हा पहिल्यांदाच वापर या उरणमध्ये ते म्हणजे दीपक शेठ पाटील असते संतोष शेठ आणि सुनील शेठ मडवी हे 3 दिग्गज हे दीड पेर त्यांच्या वतीने हे दमदार आयोजन. खरं म्हणजे फार पूर्वी दिलीप वेंगसरकर भाई जगताप हे खरं म्हणजे दीपक पाटील यांच्या टुर्नामेंटला आवर्जून उपस्थित असायचे. एकापेक्षा एक असे आध्यात्मिक शैक्षणिक स्तरातले अनेक नामवंत राजकीय असतील क्रिकेटमधले नामवंत फलंदाज असतील गोलंदाज इथं प्रत्येकानं हजेरी लावली आहे. तर आपण 20 ते 22 वर्ष मागे गेलात त्यावेळी म्हटते फार म्हणजे अलिबाग महाडपासून लोक टेम्पो कोण यायचे त्यावेळी गाड्या नसायच्या पिकअप कोण यायचे 50-50 वर्गणी काढून यायचे असे म्हणजे ज्यावेळी मी तिकडे कॉमेंट ते सांगतात की दीपकचे टुर्नामेंट बघायला आम्ही भाड्याने यायचो. खरं म्हणजे एवढी हौशेला मोल नाही. राहिला शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी हो हो येस पुन्हा एकदा हा डाव संपल्याचा जाहीर करतो आणि संघाचा टोटल स्कोर झालाय घनश्याम झेल घेतला बघूया आणि संघाचा टोटल स्कोर झालाय 36 आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी निर्धारित 36 चेंडूमध्ये बघूया. टार्गेट तसं सोपं आहे पण तो क्रिकेट आहे ज्यावेळी टार्गेट कमी असतं ते मुकाबले नेहमी तगडे रंगतदार असतात. याचं पुढचं समालोचन जिंकण्यासाठी मी घेऊन जातोय एक शेरोशेरीचा बादशाह आणि खास करून ओरिसावाले मिस्टर बाबू म्हात्रे यांना विनंती करतो प्लीज कमन मायक्रोफोन. यस विपुल क्या बात आहे कमी तिथे आम्ही आता मग 2 आहेत ना येस येस बघा 2 म्हणजे 36 होत्या 38 झाला आणि 39चं टार्गेट. आता कृष्णा सातपुते आपले काय चमक धमक कसा दाखवतो आणि जगत सरकार कसं प्लॅनिंग करतोय याचं उत्तर मिळेल. पुढचं विवरण करण्यासाठी एक उरण तालुक्यामधले अतिशय दिग्गज आणि अभ्यासू समालोचक विपुल पाटील प्लीज कम मायक्रोफोन.
तरी बाद आपण लावडी ऐकलीत, लावडी पाहिली त्याडी पुन्हा एकदा आपण सेकंड रिडिंग करतोय कडे वळतोय. जय माता दी दिघोडी संघानं 38 बनवल्यात, 39चा पाठला करायचा आहे. बोरकार टीमला आडी सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटचा दैवता, टेनिस क्रिकेटला ज्याला गॉड ऑफ टेनिस क्रिकेट म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो असा कृष्णा लक्ष्मण सातपुते आडी त्याच्यासोबत प्रथमेश कोळी अशी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आडी. त्याच वेळेला उरण पनवेल प्रीमियर लीग या खरं तर सर्वाधिक ऑक्शन लीग मध्ये 29,000 पॉईंटनं ज्या गोलंदाजाला घेतलंय असा बोरखार एक्सप्रेस, बोरखारचा सितारा शुभम डाकीला तुम्ही गोलंदाजी ट्रॅकवर पाहू शकताय. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेच्या खेळाडूंना गाजवल्या त्याने अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये शुभम डाकी बोरखारचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळी हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न, कृष्णाचा हा फटका हलक्या तरी खेळून काढला, वाईडिश लॉंग रीज मध्ये चेंडू निघून गेला. एकच धाव इथून मिळाला जाईल. उरण पनवेल दोन खरं तर क्रिकेटच्या महासत्ता आणि त्यांना एकत्र आणण्याचं काम दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील आणि सुनील शेठ बडवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि एक वेगळी आगळी वेगळी संकल्पना क्रिकेटची आपण या रणनीची या स्पर्धेची आपण दुसरी रात्र पाहतोय आणि दुसऱ्या रात्रीमध्ये तेवढे दिग्गज आयकॉन तुम्हाला मैदानाच्या खेळताना पाहायला मिळालेत. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 षटकार जगत सरकारच्या बॅटमधून आलेत. पश्चिम बंगाल राज्यातून आज रायगड जिल्ह्यामध्ये उरण तालुक्यामध्ये राधे मैदान शिरल्याच्या क्रीडांगणामध्ये जगत सरकार आला आणि त्यांना 2 षटकार ठोकलेत, तरी सुद्धा धावा झाली नाहीयेत. फुलटॉस बॉल हलक्या हाताने खेळून काढला, स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑप्शन क्लिअर केलं जातंय. पलटवार केला शिवम डाकीच्या विरोधात आणि प्रथमेश कोळीच्या बॅटमधून आलाय हा पहिला चौकार. चौकार पाहायला मिळाला प्रथमेशच्या बॅटमधून. गणेशपूर या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आणि आर ट्रॉफी वहाळच्या मैदानामध्ये देखील या खेळाडूला मिळालेली बाईक, त्याची देखील नेहमी चर्चा पाहायला मिळते. पण शुभम डाकेचा लगेच पलटवार. बोरखार गावातून क्रिकेटला सुरुवात केली आणि सध्याच्या घडीला उरण पनवेल रायगड जिल्हा आणि गुजरातमध्ये जाऊन देखील बिग बॅश सारख्या स्पर्धेमध्ये शुभम डाकेचा बोलबाला पाहायला मिळाला. नुकतीच रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये देखील विश्वजित ठाकूरच्या संघातून खेळत असताना चांगलीच कामगिरी शुभमने देखील केली आहे. असा हा खरं तर शुभमला सध्या आपण गोलंदाजी करत असताना पाहू शकताय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, आता इथून मात्र धोक्याची घंटी पाहायला मिळते. संघाचा कॅप्टन, संघाचा लीडर यावेळी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. पहिला हादरा लागलाय तो म्हणजे 39 धावांचा पाठलाग करत असताना तिसाई मरोई 11 बोरखार या टीमला. महत्वाची विकेट, प्रथमेश संघाचा संघनायक बाद झालाय. पण कृष्णा सातपुते ऍज अ आयकॉन आज तर टेनिस क्रिकेट मधील गॉड, ज्या खेळाडूची संघर्ष फार मोठा आहे. लहानपणापासून अगदी गरिबी मध्ये कुटुंबामध्ये जन्माला आला आणि पहिल्यांदा खरं तर घरकाम गवंडीचं काम करत असताना कृष्णाचे हेलिकॉप्टरचे फटके आणि सध्याच्या घडीला टेनिस विश्वामध्ये ज्या कृष्णाच्या नावावर अनेक साऱ्या कार पाहायला मिळाल्या, अनेक बाईक आणि ब्रँड अँबॅसिडर ऑफ टेनिस क्रिकेट म्हणजे एक वेगळी ओळख नेहमी पाहायला मिळाली. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये देखील चिरल्याच्या क्रीडांगणामध्ये कृष्णाचा जलवा नेहमी पाहायला मिळाला. डिंगडॉंग संघाला जेव्हा या क्रीडांगणामध्ये दीपक शेठ पाटील यांच्या माध्यमातून आणण्यात आलं होतं तेव्हा देखील कृष्णाची बॅटिंग प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी होती. पण मैदानाच्या आतमध्ये आता गुड्डू म्हात्रे आला, हलक्यात सॉफ्ट हँड करण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या दिशेने चेंडू निघून गेला जिथे फक्त एकच धाव पाहायला मिळेल. विकेट आता घालवायची नाही आहे कारण लोवेस्ट स्कोरच्या मॅचेस नेहमी हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतात. पण आपण म्हणूयात की या क्रीडांगणामध्ये 6 षटकांमध्ये 50-55 धावा बनवाव्या लागतील. पण इथून पहिल्या षटकाचा धाव समाप्त झालाय. शुभम डाकीच्या विरुद्ध अवघ्या 8 धावा आल्यात. पण आता अजूनही धावा बनवायच्या आहेत, त्या अर्थातच 30 बॉल आणि 31 धावांची आणखीन गरज. माझा महबूब एवढा विश्वास आहे का बोलूच नका. हल्ला महबूब
माझा महबूब एवढा विश्वास आहे का बोलूच नका. अल्लाह का महबूब पाठलाग करायचा आहे. कालच्या रात्रीमध्ये शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगली. एका बाजूला प्रियांश आणि प्रियांशी 11 ओळे होता सागर गायकवाडचा संघ आणि दुसऱ्या बाजूला एकेएम स्मृती मानसी स्पोर्ट गावदेवी गावठाण. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगली आणि आजी या रात्रीमध्ये शेवटच्या बॉल पर्यंत 1 बॉल 5 ची गरज असताना सामना जिंकून दिला. तो अर्थातच बॅटिंग करत असताना विक्रांत दादा प्रतिष्ठान पनवेल या संघानं. त्यामुळं या क्रीडांगणामध्ये शेवटच्या बॉल पर्यंत मॅच देखील रंगताना पाहायला मिळणार आहे. चला आपण नयन भगत यांना इन्व्हाइट करतोय. आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. वैभव पाटील आलाय कंठवली एक्सप्रेस. कंठवलीचा गोलंदाज पहिल्याच बॉलवर बॅकफुटला जाऊन खरं तर हा फटका खेळण्याचा प्रयत्न. शुभम इंगळे नागावचा खेळाडू तिथे होता. क्षेत्ररक्षकांना झेल सोडला आणि अशा खरं तर लोबेस्कोच्या मॅचेस मध्ये या चुका तुम्हाला कदाचित या लीग मधून या मैदानातून बाहेर नेऊ शकतात. एक विकेटसाठी परिश्रम परिकष्ट करावं लागते आणि वैभव पाटील त्यासाठी ओळखला जातो. उरण तालुक्यातील कंठवली छोटंसं गाव आहे लोकसंख्येने आणि विस्ताराने देखील. पण आज क्रिकेटच्या पटलावर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये मुंबईमध्ये जाऊन रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये वैभव पाटीलचा जलवा नेहमी पाहायला मिळाला आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये I11 ओवे संघाचं नेतृत्व देखील केलं आणि त्याचपुढे वैभव पाटील हे नाव तेवढंच मोठं आहे. खोलामध्ये बॉल टाकला. ट्रेन मार्क फटका पाहायला मिळाला. कृष्णाच्या बॅटमधून हेलिकॉप्टर लुक देत असताना हलक्या हातानं फटका खेळून काढला. इथून सिंगल रन देखील जोडली जाईल. एकेरी धावेने शतसंघ जाऊन पोहोचलाय. तो अर्थातच 10च्या घरात थोडीशी धावा आणखीन हव्या पाहिजे होत्या. कारण जगतची जी सुरुवात केली होती दशरथ पाटील सरांनी चांगला उल्लेख केला की आता 100 पेक्षा जास्त धावा होताना पाहायला मिळतील. पण क्रिकेटच्या खेळामध्ये एकाला नाही तर एकीला फार महत्व आहे. पण प्लेइंग 11 चांगली पाहायला मिळाली. चांगली बॅटिंग झालेली आहे. त्यामुळे वैभव पाटील थोडंसं निराश पाहायला मिळतोय. शुभम इंगळेकडून देखील चांगली अपेक्षा होती. पण त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर शुभम इंगळेचं ते षटक देखील चांगलं खरं तर बॅटिंग थोडीशी करा पाहायला मिळाली. यावेळचा फटका कृष्णाच्या बॅटमधून वाईड इस्लामॉनच्या बॅटमधून महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सितारा आणि त्याच्या बॅट मिळालेला हा षटकार. संपूर्ण भारतामध्ये असं कोणतं गाव नाही जिथं कृष्णा लक्ष्मण सातपुतेचं नाव नाही. टेनिस क्रिकेट असो, रबर बॉल क्रिकेट असो, ISPL असो, सर्वाधिक मोठ्या स्पर्धा खेळणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय कृष्णा सातपुते तुम्ही सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहू शकताय. कृष्णा सातपुते आणि जासेचं मयूर पाटील हे नातं नेहमी वेगळं पाहायला मिळालंय. मयूर पाटील यांच्या शब्दाखातीर अनेक वेळा जासेच्या क्रीडांगणामध्ये देखील कृष्णा सातपुते खेळण्यासाठी आला. तथा चिरल्याच्या क्रीडांगणामध्ये देखील जासई संघामधून ॲज अ आयकॉन याच क्रीडांगणामध्ये कृष्णा सातपुते खेळताना पाहायला मिळाला होता. त्यामुळे कृष्णाची एक वेगळी ओळख नेहमी पाहायला मिळाली. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये नेहमी या खरं तर नावापोटी चांगली गर्दी पाहायला मिळत असते. बॅकफुटला जाऊन गुड्डूच्या समोर हा बॉल थोडासा शपलून करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. अलॉंग द बॉडी चेंडू पाहायला मिळतो. इथून पंचांचा इशारा आलाय. तो अर्थातच शरीराच्या थोडासा दूर राहिला. इट्स अ वाईड बॉल. कदाचित तिसऱ्या पंचांची मागणी केली होती पण बॉलिंगने सांगितलं की अगोदरच लाईनच्या बाहेर चेंडू राहिलाय. जगत नागदी या तिसऱ्या पंचांची मागणी जरूर केली होती. पश्चिम बंगाल कोलकात्याचा खरं तर प्रिन्स ऑफ कोलकाता म्हणून ओळखला जाणारा जगतला तुम्ही सध्या इस्ट्रक्शन करत असताना पाहू शकताय. हा बॉल चांगला फटका पाहायला मिळाला. मिड ऑफच्या वरतून मस्तकावर दस्तक देत असताना शेतक तिथे आले. चेंडू चांगला अडवला जातोय. गीतेश जोशी बिंधण्याचा तिथे खेळाडू पाहायला मिळाला ज्यांना हा चेंडू अडवलाय. अवघी एकच धावण्यात जाईल आणि आता एकेरी धावेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 20च्या घरात. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. चर्चा आता 30 मैदानाच्या आतमध्ये होत असेल की आता उर्वरित धावा राहिल्या त्या 19 आणि त्या वाचवण्यासाठी एखादं मेडन षटक जर क्रीडांगणाच्या आतमध्ये आलं तर कदाचित ही मॅच देखील रफ अँड टफ पाहायला मिळेल. अजूनही काही धावांचा पाठला करायचा आहे तोपर्यंत एक संधी देऊया DJ मॅडी यांना.
मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला गेला तर येणारे 24 बॉल आणि त्यासोबत पाठला करायचा तो अवघ्या 19 धावाचा ही चर्चा आपण केली की प्रणय मैदानाच्या आतमध्ये एखादा मिडन षटक कदाचित सर्वाधिक विकेट घेणारा षटक जर क्रीडांगणाच्या आतमध्ये आलं तर कदाचित ही मॅच देखील पाहायला मिळेल. पण त्याचबरोबर आता मैदानाच्या आतमध्ये तिसरे ते पाचव्या षटकामध्ये तुम्ही टेप बॉल टाकू शकताय वैभव. तिसरे ते पाचव्या षटकामध्ये तुम्हाला टेप बॉल टाकण्याची मुभा देखील आहे. पण आता मैदानाच्या आतमध्ये प्रिन्स ऑफ तारकेश्वर जगत सरकार येताना पाहायला मिळतो. ISPL तिसरं सीझन नुकताच पार पडला आणि 2.5 कोटीची महागडी कार ज्या खेळाडूने जिंकली. अगदी पश्चिम बंगाल या राज्यातून आज रायगड या जिल्ह्यामध्ये आलाय आणि तेच नाव आहे जगत सरकार. क्रिकेटमध्ये ज्यांना आपलं सरकारच राज्य केलंय आणि असं जगत तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. खोलामध्ये बॉल टाकला होता हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न सॉफ्टहँडने खेळत असताना स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक पुढे आलाय. फक्त एक धाव पाहायला मिळाली. नुकताच गोव्यामध्ये देखील एक स्पर्धा चालू आहे. गोव्यामध्ये तो देखील खेळला. गोव्यामधून आता नुकताच इथं आला आणि पुन्हा एकदा तो चिरल्याच्या क्रीडांगणामध्ये जय माता दी दिघोडे मयूर शेठ घरत आणि संदीप शेठ पाटील यांच्या मालकीचा संघ आणि त्या मालकांसाठी खेळासाठी तो देखील दाखल होताना पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता कृष्णाला. हे बॅटल अनेक वेळा पाहायला मिळत असतं. कधी कधी जर पाहायला गेलात तर महाराष्ट्र संघ असेल किंवा इंडिया असेल तेव्हा एकत्र खेळतात. प्रेसिडेंट कप अशी एक मोठी स्पर्धा नुकताच पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये कृष्णाला तुम्ही खेळताना पाहायला मिळाला. जगत सरकार देखील तेवढाच चांगला चमकला आणि मोठमोठी पारदर्शक या खेळाडूंच्या नावावर देखील पाहायला मिळत असतात. फुल टॉस होता. फुल टॉसला फुल टोल वसूल करणारा फटका कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून आणखीन एक उत्तुंग आणि दर्जेदार षटकार. सत्तावीस धाबा धावपडा लागल्या गेल्यात. आणखीन 12 धाबांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये जेवढा अनुभव कृष्णाकडे आहे तेवढा अनुभव कदाचित या स्पर्धेमध्ये कोणाकडे नसेल आणि त्याच अनुभवाच्या जोरावर आणखीन एक पलटवार पाहायला मिळाला. सो ब्युटिफुल सो इलिकेट जस्ट लुकिंग वाव. कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. धाबांची गरज मैदानाच्या आतमध्ये कृष्णा सातपुते आला आणि त्याच्या नावाचं बादळच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आयकॉनच्या विरुद्ध आयकॉन महाग पाहायला मिळालाय. काल विनीत माळीचा जलवा मानकोलीचा खेळाडू ज्याने खरं तर क्रिकेटच्या पटलावर अनेक कार जिंकल्या आणि सध्या कृष्णाला देखील आपण पाहू शकता. प्रेक्षक राजा ज्या खेळाडूच्या खरं तर सेल्फीसाठी नेहमी पाहायला मिळत असतो. मग असे रायगडमध्ये देखील चाहता वर्ग नेहमी पाहायला मिळत असतात. उस्मान पटेलने देखील ती गर्दी कमावली प्रेक्षकांची. यावेळचा बॉल हलक्यात खेळण्याचा प्रयत्न शरीराच्या थोडंसं दूर राहिला. आउट ऑफ द ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळतो. आणखी एक एक्स्ट्रा धावीतून जोडली जाईल. अगोदर धाबांचा दुष्काळ आणि त्यामुळे जयमाता दिघोडे संघ थोडासा कठीण परिस्थितीमध्ये सापडलाय. जगतनं चांगली सुरुवात केली होती पण जो स्टार्ट जयमाता दिघोडे संघाने केला होता तो स्टार्ट त्यांना ठेवता आला नाहीये. खोलामध्ये बॉल टाकला होता. अगदी यॉर्कर बॉल पाहायला मिळतोय. सॉफ्ट हँडने खेळत असताना पण क्षेत्ररक्षकाला आता बंट्याला पाहतोय. भूमचा खेळाडू ज्यांना चेंडू अडवलाय. एक धाव इथून जोडली जाईल. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. धावा लागले गेले त्याच्यात. तीचला आपण विनंती करूयात यापुढील होणारा सामना आणि त्यासाठी आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ नयन भगत इथे येताना पाहायला मिळतात. बक्षीर पाटील अनेक वर्ष पाहायला गेलं 2008 पासून उरण टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहायला गेलं तर चिरल्याच्या क्रीडांगणामध्ये नाईट क्रिकेटचा जन्म झाला आणि जिथे 50,000पासून ते 6,66,000 पर्यंत 2 खरं तर कारच्या पण स्पर्धा पाहिलीत. एक मोठी स्पर्धा या क्रीडांगणात अनेक सारी महाराष्ट्र संघ देखील पाहिले. गोवा राज्यातून संघ येताना पाहायला मिळाले आणि आज मात्र संपूर्ण भारतातून तुम्हाला आयकॉन येताना पाहायला मिळत आहेत.
शुभम इंगले आले आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. इथून सिंगल रन्स येताना पाहायला मिळते. इट्स अ नो बॉल. नोचा इशारा आलाय. नो +1. 2 धावा आणखीन देऊन जाईल. तो म्हणजे बॅटिंग करत असताना तिसाई मरोई 11 बोरकार संघाचे संघ मालक तुम्हाला शैलेश गावण पाहायला मिळत आहे. त्यासोबत अतुलजी ठाकूर पाहायला मिळत आहेत. धनीजी डाके असतील आणि रोहन जीवन डाकी ते देखील तुम्हाला पाहायला मिळतात. पण यावेळचा आणखीन एक तडाका. ट्रेंडमार्क कृष्णाच्या बॅट मधून आणखीन एक वेल फिनिश सामना अगदी समाप्त केलाय कृष्णानं आणि हा सामना जिंकलाय तिसाई मरोई 11 बोरकार टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन. आपण दोन्ही संघाचे संघनायकांना इन्व्हाइट करूयात. प्रथमेश कोळीला आपण इन्व्हाइट करतोय टॉस साठी. तिसाई मरोई 11 बोरकार टीमनं पहिला सामना जिंकला आणि आता त्यांच्या विरुद्ध खेळावं लागणार आहे. ते आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे पनवेल या संघाच्या संघनायकाला आपण देखील इन्व्हाइट करतोय. चला लगेच या आपण. यानंतर आपण 5 षटकांची मॅच देखील पाहणार आहोत आणि या मॅचचा हिरो ज्यानं सर्वाधिक महत्वाची विकेट घेतली या सामन्यामध्ये, सर्वाधिक महागडी विकेट म्हणायला गेली ती म्हणजे जगत सरकारची, असा संघाचा खेळाडू आदेश मते ठरला मॅन ऑफ द मॅच. कानपोलीचा हा गोलंदाज आदेश मते कानपोली टेनिस क्रिकेटमध्ये खेळत असताना नेहमी चांगली कामगिरी केली आणि 3 महत्वाच्या विकेट देखील मिळवल्यात. आदेशला आपण इन्व्हाइट करूयात मॅन ऑफ द मॅच साठी. चला लगेच हस्तांतरण करा आणि मैदाना खाली करा. आपल्याला मॅच देखील कंटिन्यू करायची आहे. 5 षटकांची देखील आपण सामना देखील पाहणार आहात. विनर्स विरुद्ध विनर्स